नमस्कार मित्रांनो, आजच्या निफ्टी पोस्ट अनालिसिस मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण लाईव्ह मार्केटमध्ये अवेलेबल नव्हतो ड्यू टू सम पर्सनल रिझन्स. सो बघूया आज मार्केटने काय केलेलं आहे. तर हे आपल्या कालच्याच लेवल होते जे आपण एक्सटेंड करतोय आज, आणि असं दिसतंय की मार्केट जे आहे ते एक बऱ्याच वेळेसाठी रेंज बाउंड होतं. मार्केटची ओपनिंग जी आहे ती जवळपास फ्लॅट झालेली आहे 40 ते 45 पॉईंट मध्ये. ओपन झाल्यास मार्केटने एक 100 पॉईंटची कॅन्डल बनवलेली. ओके, आणि ती कॅन्डल लगेच सेकंड मोमेंटमध्ये 200 पॉईंटची कॅन्डल बनवून रिव्हर्स पण झालेली. सो एकंदरीत आजचं मार्केट ची व्हॉलेटिलिटी फार जास्त आहे असं आपण बघू शकतो. फक्त 5 मिनिटमध्ये जर पहिलीच कॅन्डल एक 100 पॉईंटची बनत असेल आणि सेकंड कॅन्डल तिला पूर्ण एंगल्फ करत असेल आणि लगेच थर्ड कॅन्डल त्याहीपेक्षा आणखी एक मोठी डबल कॅन्डल बनवत असेल, सो दॅट मीन्स इट इज हॅव्हिंग अ लार्ज व्हॉलेटिलिटी इन मार्केट. सो अशा वेळेला आपण थोडंसं दूर राहणं बेटर राहतं. इथे एक आपण ट्रेड घेतला असता सपोज, आणि तो ट्रेड असता अप्पर लिमिट 23,500 साठी, म्हणजे जवळपास 100 पॉईंटचा तो ट्रेड असता. आणि आपला जो एसएल आहे तो लगेच 10-11 पॉईंटचा एसएल आपला लगेच हिट झाला असता सेकंड पॉईंटलाच. कारण काय, इतकी मोठी ग्रीन कॅन्डल बनल्यानंतर नेक्स्ट कॅन्डल जी आहे ती सुद्धा फुल बाईश मोडमध्ये जाऊ शकते, असा एक आपला टेक्निकल अनालिसिसचा स्टडी असतो. प्रत्येक वेळेस तसं होतंच असं नाही, कारण याला आपण बिग बार सेटअप बोलतोय. इथे बायर फार फोर्समध्ये इथे एंटर झालेले आहेत मार्केटमध्ये, तर डेफिनेटली ते नेक्स्ट रेजिस्टन्स झोनपर्यंत घेऊन जातील असा एक अंदाज असतो. आणि आपल्याला थर्ड कॅन्डलनी तसं दाखवलं सुद्धा, एक फोर्समध्ये आपल्याला क्लोज करताना, आणि तिने आपल्या लेवलच्या वर क्लोज पण केलेलं आहे. सो आपण डेफिनेटली इथे एंटर करू शकतो विथ स्मॉल एसएल, आणि लगेच आपला एसएल हिट होतो. एसएल जर ठेवला नाही तर आपला लॉस किती मोठा झाला असता बघा तुम्ही, 200 पॉईंटचा लॉस कमीत कमी झाला असता. त्यानंतर मग मार्केट एक नवीन रेंज बनवत आहे, आणि ती रेंज आहे जवळपास ही. जर या लेवलच्या खाली मार्केट आपल्याला दिसलं असतं तर मग आपण एक पुटचा ट्रेड घेतला असता, आणि आपला टार्गेट असतं पुन्हा एक 90 पॉईंटचं, जवळपास 90-100 पॉईंटचं. पण तिथनंच मार्केट काय झालेलं आहे, रिव्हर्स झालेलं आहे. मग अशा कंडिशनमध्ये एंट्रीची लेवल आणखी ही एक लेवल बनली असती आपली, आणि या लेवलमध्ये या कॅन्डलच्या क्लोजिंगला, आणि हा त्याचा लो, म्हणजे जवळपास 50 पॉईंटचा एसएल बनला असता, आणि 50 पॉईंटचा किंवा 100 पॉईंटचं टार्गेट आपण ठेवलं असतं. 100 पॉईंट मार्केटने हिट केलं, पण फार त्याच्यासाठी पेशन्स लागला. म्हणजे मॉर्निंग 10ला ट्रेड आपला एक्झिक्यूट झाला असता, आणि मॉर्निंगचा आफ्टरनून दुपारी 2 वाजता तो एक्झिक्युशन आपलं टार्गेट कम्प्लीट पर्यंत पोहोचलो असतो आपण. म्हणजे ही लेवल, दोन्ही लेवल मार्केटने आज एस्टॅब्लिश केलेल्या, क्रॉस केलेल्या नाहीत. ही लेवल मार्केटने एंड टाइमला तोडलेली आहे. उद्या मार्केट कुठे ओपन होऊ शकतं, एक फ्रेश अनालिसिस करून आपल्याला बघावं लागेल. तर ह्या आपण डे कॅन्डल यूज केलेले आहेत, आणि आपल्याकडे लेवल्स आहेत. समजा हा ऑल टाइम हायचा एक लेवल आहे आपल्याकडे आजची डे, आणि आजचा क्लोजिंग.
24,000चा आपला एक नेक्स्ट टार्गेट आहे आपल्याकडे. जो मार्केट या लेवलच्या वरती ओपन झाला, सस्टेन केलं, तर आपल्याला ही लेवल पाहायला भेटू शकते. जर 23,500 मार्केट टच करतोय आणि त्याला सस्टेन करतोय तर, आणि जर तसं झालं नाही तर मग आपण मार्केटला नवीन ठिकाणी पाहू शकतो. नवीन ठिकाणी म्हणजे मार्केटचा जो लो आहे तो, हा जो सपोर्ट आहे मार्केटचा, इथे आपण मार्केटला पाहू शकतो. आणि ही लेवल आहे जवळपास 22,800. पण ते पण पॉसिबल तेव्हा आहे जेव्हा मार्केट या खाली ओपनिंग देईल, रिटेस्ट, आणि त्यानंतर 23,000च्या लेवलला तो सस्टेन करेल किंवा तोडेल. तर पहिलं टार्गेट आपण 23,000चाच ठेवू शकतो. इथे जर त्यांनी सस्टेन केलं तर इथून रिव्हर्स होऊ शकतो, अदरवाईज मग नेक्स्ट लेवल आपली ही राहील. ओके, आता उद्या मार्केट कुठे ओपन होतं त्यावरती सगळा खेळ राहील आपला. जर या रेंजमध्येच ओपन झालं मार्केट तर याच 200-250 पॉईंटच्या लेवलमध्ये मार्केट काम करताना दिसेल आपल्याला. ही आपल्याकडे सपोर्ट लेवल आहेच. त्या सपोर्ट लेवलला टॅप करायला येऊ शकतो मार्केट, पण या लेवलला सस्टेन होतं का हा इम्पॉर्टंट पॉईंट राहील आपल्याला बघायसाठी. आणि छोटे छोटे रेजिस्टन्स आहेत मार्केटला, म्हणजे सपोर्ट लेवलला. तर उद्या लाईव्ह मार्केटमध्ये भेटूया आपण. चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.